आपण पाहू शकता मार्गशीर्ष महिना चालू आहे। झेंडूला या महिन्यात मोठ्या प्रमाणात बाजार दरवर्षी आपल्याला पाहायला भेटतात, पण यावर्षी झेंडू पिकाला बाजार नसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल होताना आपल्याला पाहायला भेटतोय। मजुरी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, औषधांचा खर्च वाढत चालला आहे, त्याचबरोबर वाढती महागाई यामुळे शेतकरी एका बाजूने त्रस्त असताना शेतीमालाला बाजारभाव आपल्याला पाहायला भेटत नाही। मिळताना झेंडूचं पीक अतिशय चांगल्या प्रकारे जोमदार पद्धतीने शेतकरी बांधवांनी जमवलं, परंतु बाजारभावामुळे शेतकरी थोडा हताश झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। मजुरी, इतर खर्च, त्यामुळे शेतकऱ्याला अपेक्षित असं उत्पादन न भेटल्यामुळे, बाजारभाव न भेटल्यामुळे शेतकरी थोडा हवालदिल झाला आहे आणि खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे। त्या पटीत उत्पादन भेटत नाही आहे, पैसे मिळत नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं आहे। आपल्यासोबत येडगावचे प्रसिद्ध शेतकरी आहेत निलेश भाऊ काशीद, यांनी 1 एकरमध्ये झेंडू लावला होता, त्यांचे आपण मनोगत जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। आपण हा झेंडू लावला आहे, किती क्षेत्र लावलं आहे? हे 25 गुंठे। 25 गुंठ क्षेत्र आहे। चेअरमन साहेब, याला साधारण किती खर्च आला? याला 25,000 रुपये खर्च आला। 25,000 खर्च आला। रोप किती रुपयाला एक? 1 रुपया 50 पैसे। आणि औषधांचा खर्च? औषधांचा खर्च 15,000 रुपये। आता सध्या काय बाजार आहे बाजार काय आता सध्या 10 रुपये, 20 रुपये, 15 रुपये, 5 रुपये। आता मार्गशीर्ष महिना चालू आहे, दरवर्षी मार्गशीर्ष मध्ये चांगला बाजार आपल्याला पाहायला भेटतोय, यावर्षी कसं काय? यावर्षी अवघड आहे सगळं, नाही उत्पादन वाढले पण बाजार नाही यावर्षी। बाजार नाही, तुम्हाला काय वाटते काय कारण असतील यामागची? यामागची कारण काय आहेत? आता कारण काय, याचा अर्थ प्लॅस्टिकच्या फुलामुळे आपल्या फुलांना मार्केट कमी आहे। म्हणजे प्लॅस्टिकची फुलं मार्केटमध्ये जास्त प्रमाणात वापरतात, प्रमाणात चालतात, त्याच्यामुळे आपला या फुलांना मार्केट कमी आहे। म्हणजे प्लॅस्टिकची फुलं सरकारने बंद केली पाहिजे? बंद केली पाहिजे, उलट फक्त ओरिजिनलच फुलं मार्केटमध्ये पाहिजे। आता हे मजूर बांधव आहेत, काय साधारण किती मजुरी यांना? याला 300 रुपये रोज आहे मानसी। 300 रुपये रोज आहे, रोज 8 ते 5 ड्युटी। 8 ते 5 ड्युटी। 2 दिवस झाले 4-5 माणसं घेऊन गोटा तोडतोय। हां, काल 600 किलो तोडला, आज 400 किलो निघाल। 400 किलो निघन। आणि काय बाजारभाव भेटला काल? काल 20 रुपये आणि आज काय म्हणताय? आज 10-15 रुपये। म्हणजे बाजारभाव कमी झालाय आणि उत्पादन खर्च वाढत चाललाय। उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि भांडवली खर्च वाढत चाललाय। भांडवली खर्च वाढत चाललाय। सरकारकडे काय मागणी तुमची? सरकारकडे काय मागणी? आता सरकार तरी काय करणार याला? सरकारला दोष देऊन उपयोग नाही, आपण पिकवले आता आपणच हे करायचं। सरकारने फक्त GST जे आम्हाला खत औषध GST घालवा, त्याच्यात आमचं कमी जरी बाजार मिळेल तरी आमचं भागायला एवढीच आमची अपेक्षा आहे। आणि जे तुम्ही म्हटले मागाशी प्लॅस्टिक फुलांचं, त्याच्यावर बंदी येणं गरजेचं आहे? बंदी येणं गरजेचं आहे। हे वल्ला बिल्ला प्लॅस्टिकची फुलं जी वापरली जातात ना, त्याच्यामुळे फुलांना मार्केट कमी होत चाललेली आहे दिवसेंदिवस। आपण पाहू शकता आपल्यासोबत येडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन होते। साधारणतः 25 गुंठ क्षेत्र त्यांनी झेंडूचं लावलं होतं। उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्यातल्या त्यात प्लॅस्टिक फुलं, यामुळे प्लॅस्टिक फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर आपल्याला विविध कार्यक्रमांमध्ये पाहायला भेटतोय। त्याचा फटका आपल्याला ह्या आपण जे नैसर्गिकरित्या पिकवत असलेले झेंडू पीक याला बसताना पाहायला भेटतोय। त्यामुळे त्यांचं मत आहे की सरकारने GST कमी करावा आणि प्लॅस्टिक फुलावर बंदी घालावी। ब्युरो रिपोर्ट शैलेश काशी, शिवशासन, येडगाव।